हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021साठी म्हणजेच MU पेटसाठी रिसर्च मेथॉडॉजी संशोधन कार्यप्रणाली या विषयावरचे MCQs बघणार आहोत. MCQs थ्रू कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, जे आपल्याला या पेट एक्झामला क्लिअर करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत. आजचे आपलं 14वं लेक्चर आहे. ऑलरेडी 13 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत रिसर्च मेथॉडॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली या विषयावरती, जे आपल्याला ही पेट एक्झाम क्लिअर करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत. सेशनला सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट्स या एक्झामसाठी प्रिपरेशन करणार आहे त्यांच्यासाठी आमच्याकडे एक स्पेशल क्रॅश कोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करण्याचा एक मंत्र मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, 10 टेस्ट मिळणार आहेत. रिसर्च मेथॉडॉजीवरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. त्यासाठी ह्या 10 टेस्ट आहेत स्पेशल रिसर्च मेथॉडॉजीवरती. तर या सर्वचा अभ्यास करून तुम्ही सहजपणे ही टेस्ट जे आहे पेट एक्झाम जे आहे ती क्लिअर करू शकता. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी, हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्याची फीस फक्त ₹499 आहे. लवकरात लवकर कोर्स जॉईन करा, जेणेकरून या एक्झामला तुम्ही टार्गेट करून ही क्लिअर करू शकाल. तर आज आपण बघतो रिसर्च मेथॉडॉजी युनिट 5 मध्ये सॅम्पलिंग टेक्निक्स किंवा सॅम्पलिंग म्हणजे काय आहे याबद्दल आपण बघणार आहोत. तर याचा सिलेबस मध्ये जर आपण सिलेबस वाईज चाललो आणि हे आपलं 5वं युनिट आहे चालू, त्या युनिट मध्ये काय काय सिलेबस आहे? सॅम्पल अँड सॅम्पलिंग डिझाईन, कन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन, सॅम्पल sampling frame, sampling unit, need and advantage of sample study, methods of sampling, characteristics of representative sample, sampling error, concept of probability and non-probability sampling, types of probability sampling, simple random sampling, systematic random sampling, proportionate and disproportionate, stratifies random sampling, types of non-probability sampling and purposive and snowball. तर याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे की व्याख्या काय आहे, सॅम्पलिंग म्हणजे काय, त्याचे डिझाईन्स कोणते आहेत, कन्सेप्ट कुठले आहेत, पॉप्युलेशनशी ते कसे निगडीत आहेत, किंवा त्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत, स्टडी मटेरियल त्याचं कसं आहे, किंवा मेथड्स कुठल्या आहेत सॅम्पलिंगचे, कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानंतर प्रोबॅबिलिटी नॉन प्रोबॅबिलिटी हे टाइप्स आहेत सॅम्पलिंगचे ते काय आहेत, त्यानंतर रँडम सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग हे प्रोबॅबल आहेत की नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये येतात, हे सगळं जे आहे ते या सिलेबस मध्ये युनिट 5 मध्ये आपल्याला आपले अभ्यासाचे आहे, जे MCQ थ्रू आपण क्लिअर करतो आहोत. तर आजच्या सेशनला आपण सुरू करूया MCQ थ्रू. आजचा पहिला प्रश्न बघतो आपण. ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड्स म्हणजे खाली दिलेल्या सॅम्पलिंग मेथड्स पैकी विच इज द प्रोबॅबिलिटी मेथड. तर आपल्याला माहिती आहे सॅम्पलिंगचे दोन टेक्निक्स आहेत. सॅम्पलिंगचे दोन प्रकार आहेत. एक आहे प्रोबॅबिलिटी आणि दुसरं आहे नॉन प्रोबॅबिलिटी, विच इज नॉन प्रोबॅबिलिटी. तर हे दोन मेन प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळे सॅम्पलिंगचे सॅम्पल हे कॅटेगराइज केलेले आहेत, कुठले प्रोबॅबल आहेत आणि नॉन प्रोबॅबल आहेत. तर आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कुठलं प्रोबॅबिलिटी मेथड आहे ते सांगायचं आहे. तर इथे ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला जजमेंट, कोटा, सिंपल रँडम अँड कन्व्हिनियन्स. त्यापैकी करेक्ट जे आन्सर आहे ते आहे बी सी, सिंपल रँडम सॅम्पलिंग, साधे यादृच्छिक सॅम्पल नमुना जे आहे तो आपला प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मधला प्रकार आहे. म्हणजे आपल्याला एक तर समजलं की प्रोबॅबिलिटी मध्ये कुठला एक प्रकार आहे आपला, तो आहे सिंपल रँडम सॅम्पलिंग. हे प्रोबॅबल मध्ये येतं, प्रोबॅबिलिटी मेथड मध्ये येतं, म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर काय आलेला आपल्याला सी आलेला आहे. तर इथे करेक्ट ऑप्शन आपल्याला सी मिळालं. सिंपल रँडम सॅम्पलिंग. इथे आपल्याला समोर स्क्रीनवरती दिसत आहे की सॅम्पलिंग मेथड्स आहेत वेगवेगळ्या, जे जसं मी सांगितलं होतं की हे दोन कॅटेगरीज मध्ये विभागलेलं आहे. कुठलं? तर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग अँड नॉन प्रोबॅबिलिटी. म्हणजे आपण ह्याला म्हणू शकतो संभाव्य आणि हे आहेत असंभाव्य. तर हे दोन कॅटेगरीज आहेत आपल्या मेथड्सच्या, सॅम्पलिंग मेथड्सच्या. तर यामध्ये काय संभाव्यता आणि हे असंभाव्यता असं त्याला म्हणतात. तर संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मधले कुठले टाइप्स आहेत आपल्याला? सिंपल रँडम, सिस्टमॅटिक, स्ट्रॅटिफाईड आणि क्लस्टर. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं कुठल्या ह्याच्यामध्ये कुठले आहेत. तर प्रोबॅबिलिटी मध्ये सिंपल, सिस्टमॅटिक, स्ट्रॅटिफाईड आणि क्लस्टर. आणि इकडे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये कुठले कुठले आहेत? तर कन्व्हिनियन्स, कोटा, जजमेंट आणि स्नोबॉल. तर आपल्याला तिथे क्वेश्चन मध्ये ऑप्शन मध्ये काय काय आलं होतं? कन्व्हिनियन्स, कोटा आणि जजमेंट आणि सिंपल रँडम. तर मग आपलं करेक्ट आन्सर इथं सिंपल रँडम आलं होतं, जे की प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा टाइप आहे. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये तोच विचारला होता की सिंपल प्रोबॅबिलिटीचा
कोणता प्रकार आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी. तर हे आपल्याला नेहमी समोर पुढच्या कन्सेप्ट मध्ये देखील येणार आहेत, पुढच्या एमसीक्यू मध्ये देखील येणार आहेत. त्यामुळे आपल्याला हे कॅटेगराइज करता आलं पाहिजे, आपल्याला लक्षात राहायला पाहिजे कुठले नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे, कुठलं प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय सेकंड नंबरचा. Which among the following is a benefit of using simple random sampling? आता सिंपल रॅन्डम आपल्याला समजलं की हे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगची सॅम्पलिंग मेथड मधला प्रोबॅबिलिटी जो टाइप आहे त्यातला आहे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग, ज्याला आपण साधा यादृच्छिक नमुना असं म्हणतो मराठीमध्ये. तर त्यापैकी म्हणजे त्याचा फायदा काय आहे, हे जे मेथड आपण निवडतो तर त्याचा फायदा काय हे आपल्याला सांगायचं आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी. तर ऑप्शन्स दिलेले आहेत. द रिझल्ट्स आर ऑलवेज रिप्रेझेंटेटिव्ह, परिणाम नेहमी प्रातिनिधिक असतात म्हणून. इंटरव्ह्यूअर्स कॅन चूज रिस्पॉन्डंट फ्रीली, मुलाखतकार मुक्तपणे प्रतिसादकर्त्याची निवड करू शकतात म्हणून. इन्फॉर्मंट कॅन रिफ्यूज टू पार्टिसिपेट, माहिती देणारे सहभागी होण्यास नकार देऊ शकतात. अँड वी कॅन कॅल्क्युलेट द ॲक्युरेसी ऑफ द रिझल्ट, निकालांची अचूकता आपण मोजू शकतो. तर याच्यातलं करेक्ट जे आन्सर आहे ते आहे डी, वी कॅन कॅल्क्युलेट द ॲक्युरेसी ऑफ द रिझल्ट. म्हणजे ह्यातला जो कॅरेक्टरिस्टिक्स आपण म्हणू शकतो, बेनिफिट तर हा आहे, पण आपल्याला सिंपल रॅन्डम सॅम्पलिंगचं कॅरेक्टरिस्टिक सांगायचं असेल तर ते सुद्धा आपण हे सांगू शकतो की वी कॅन कॅल्क्युलेट द ॲक्युरेसी ऑफ रिझल्ट. का? कारण याच्यामध्ये आपण नमुने रॅन्डमली निवडतो आहे, म्हणून आपल्या निकालांची अचूकता जी आहे ते आपण स्वतः कॅल्क्युलेट करू शकतो. अॅक्युरिटी तिथे आपण मोजू शकतो. हा त्याचा फायदा आहे, बेनिफिट आहे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंगचा. तर आता बघतो आपण अजून काय फीचर्स आहेत, बेनिफिट्स आहेत सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग निवडण्याचे. तिथे आपल्याला 7 आपल्याला बेनिफिट्स दिसत आहेत ही मेथड निवडण्याचे. ते एक एक करून आपण बघूया. पहिला आहे, वन ऑफ द ग्रेट ॲडव्हान्टेज ऑफ सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग मेथड इज दॅट इट नीड्स ओनली मिनिमम नॉलेज ऑफ स्टडी ग्रुप ऑफ पॉप्युलेशन इन ॲडव्हान्स. तर सुरुवातीला आपण नवीन असतो, नवखे असतो जेव्हा रिसर्च करताना, त्यावेळेस आपल्याला ही जी सॅम्पल मेथड आहे, सॅम्पल निवडण्याची मेथड आहे ती सर्वात सोपी असते. त्याच्यामध्ये कमी नॉलेज लागतं, आपल्याला जास्त ॲक्युरेट नमुने निवडण्यासाठी गरज नाही पडणार. इथे रॅन्डमली आपण इथे सॅम्पल निवडत असतो आणि ती आपल्याला एक सोपी पद्धत वाटते जेव्हा आपण सुरुवात करत असतो रिसर्चसाठी. तर हा झाला पहिला पॉइंट, पहिला बेनिफिट. तर आपल्याला अजून 7 बेनिफिट बघायचे आहे. तर नेक्स्ट आहे की इट इज फ्री फ्रॉम एरर्स इन क्लासिफिकेशन. रॅन्डमली आपण सॅम्पल निवडल्यामुळे काय होतं, तर जे आपण वर्गीकरण करणार आहोत त्यामध्ये जास्त त्रुटी आपल्याला जाणवत नाही किंवा अवघडपणा वाटत नाही. लवकरात म्हणजे सहजरित्या आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. तर नेक्स्ट आहे 3 नंबरचा, दिस इज सुटेबल फॉर डेटा अनालिसिस विच इन्क्लूड द यूज ऑफ इन्फेरन्शियल स्टॅटिस्टिक्स. तर हे जे डेटा अनालिसिस म्हणजे डेटा विश्लेषण करण्यासाठी हे सुटेबल आहे, सोपं जातं. ही जी सॅम्पल मेथड आहे ती सोपी जाते असं आपण म्हणू शकतो. फोर्थ नंबरचा आहे बेनिफिट, तो असा आहे की सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पॉप्युलेशन. तर ही सुरुवातीला आपण पॉप्युलेशन वरतीच आपण सॅम्पल्स निवडत असतो, पण सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये सगळ्यांना बरोबर चान्स मिळत असतो सिलेक्ट होण्याचा. म्हणून काय होतं, ही सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग जी आहे ती लोकांचं प्रतिनिधित्व करते असं देखील म्हटलं जातं. हा एक बेनिफिट आहे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंगचा. नेक्स्ट आहे फिफ्थ नंबरचा, तो आहे इट इज टोटली फ्री फ्रॉम बायस अँड प्रेजुडिसेस. म्हणजे याच्यामध्ये कुठलाही पक्षपात किंवा आधीचा जो आपला म्हणणं आहे, विचार आहेत त्यापासून फ्री असतं टोटली. हे जे रॅन्डम सॅम्पलिंग आपण निवडतो तेव्हा ते कुठल्याही विचारावरती आधारित नसतं किंवा कुठल्याही प्रकारे पक्षपात तो करत नसतो. द मेथड इज सिम्पल टू यूज. म्हणजे इथे जसं की मी सांगितलं की ही जी मेथड आहे ती अगदी सिम्पल आहे यूज करण्यासाठी, त्यामुळे ही जी पद्धत वापरणं आपल्याला सर्वात सोपं जातं आणि निवडली जास्तीत जास्त रिसर्चर कडून. जे स्वतः पहिल्यांदा रिसर्च करत आहेत ते हीच मेथड वापरत असतील, ज्याला आपण म्हणतो सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग. नेक्स्ट आणि लास्ट आपले बेनिफिट आहे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंगची, ती आहे 7th नंबरची. इट इज व्हेरी इझी टू ऍक्सेस द सॅम्पलिंग एरर इन दिस मेथड. याच्यामध्ये सॅम्पलिंग एरर पकडण्यासाठी किंवा सॅम्पलिंग एरर काढण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. रॅन्डमली म्हणजे कुठल्याही आपण लोकसंख्येमधून, टोटल लोकसंख्येमधून कुठलाही नमुना निवडू शकतो आपल्या स्टडीसाठी. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जास्त लोकांच्या सर्चमध्ये किंवा पर्टिक्युलर नॉलेज असणाऱ्याच लोकांच्या मागे लागावं लागत नाही. जे आपण निवडलेले सॅम्पल्स आहेत त्यापैकीच आपण नमुने निवडून आपली माहिती तिथे एक्सप्रेस करत असतो. म्हणून ही जी पद्धत आहे ती सगळ्यात सोपी पद्धत आहे असं आपण म्हणू शकतो. कमी खर्चिक आहे, पॉप्युलेशनवर आधारित आहे, डेटा अनालिसिस विश्लेषण करण्यासाठी इथे सोपं जातं. अशा प्रकारे आपण सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग मेथड आपण इथे एक्सप्लेन करू शकतो.
नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण थर्ड नंबरचा. Increasing the sample size has the following effect upon the sampling error. तर इथे त्यांनी काय सांगितलेलं आपण सॅम्पलची साईज जी आहे नमुना आकार वाढवल्याने नमुना त्रुटीवर खालील परिणाम होतो. सॅम्पलिंग एरर वरती त्याचा काय परिणाम होतो? सॅम्पलिंग एरर वरती सॅम्पलिंग साईज वाढवल्याचा काय परिणाम होतो हे सिंपली आपल्याला क्वेश्चन विचारलेलं आहे. त्याचं ऑप्शन दिलेले आहे. इट इन्क्रीजेस द सॅम्पलिंग एरर हे नमुना त्रुटी वाढवतं. इट रिड्युसेस सॅम्पलिंग एरर हे नमुना त्रुटी कमी करते. इट हॅज नो इफेक्ट ऑन सॅम्पलिंग एरर नमुना त्रुटीवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. जी ऑल ऑफ द अबोव्ह वरील सर्व. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे बी. इट रिड्युसेस द सॅम्पलिंग एरर. का? जेव्हा आपण नमुना आकार वाढवतो तेव्हा आपल्याला रिझल्ट मध्ये जास्त क्लिअरन्स येत जातो. जसं की आपण एखादा सर्वे केलाय की ग्रॅज्युएट स्टुडंट्स किती आहेत, टोटल ग्रॅज्युएट स्टुडंट्स किती आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएट किती आहेत हे जेव्हा करतो आपण आणि आपल्याकडे 10 स्टुडंट आहेत त्यामध्ये आपल्याला 5 आणि 5 इकडे ग्रॅज्युएट आहेत 5 पोस्ट आहेत असे जर रिझल्ट आला असेल तर तेव्हा आपण जर सॅम्पलिंग साईज वाढवली 50 केली मग आपल्याला ग्रॅज्युएटची संख्या मिळेल की 40 आणि इकडे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत 10. तर हे सॅम्पलिंग साईज वाढवल्यामुळे शक्य झालं की आपल्याला क्लिअर करणं, त्रुटी कमी करणं किंवा आपल्याला जास्त ॲक्युरेट रिझल्ट मिळण्यासाठी ही मदत करणं. मग काय आहे सॅम्पलिंग साईज वाढवल्यामुळे काय होतं आपल्याला तर इट रिड्युसेस द सॅम्पलिंग एरर आणि दुसरी गोष्ट आपल्याला मोर ॲक्युरेट रिझल्ट देण्यासाठी हे मदत करू शकतं. त्यामुळे तिथे कुठलाही तोटा होणार नाही किंवा नमुना त्रुटीवर हा परिणाम आपल्याला तिथे दिसून येईल. ऑप्शन बी इथे आपल्याला करेक्ट मिळालं होतं. करेक्ट ऑप्शन बी मिळालं होतं. आणि सॅम्पलिंग एरर इज अ स्टॅटिस्टिकल एरर दॅट अक्युअर्स व्हेन अन अनालिसिस डज नॉट सिलेक्ट अ सॅम्पल दॅट रिप्रेझेंट्स द एंटायर पॉप्युलेशन ऑफ डेटा. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे हा एक स्टॅटिस्टिकल एरर आहे. सॅम्पलिंग एररला आपण स्टॅटिस्टिकल एरर म्हणू शकतो. कधी काय आपण काय करतो डेटा विश्लेषण करत असताना त्याच्यामध्ये सगळी लोकसंख्या आपल्याला पॉप्युलेशन तिथे नसते त्याच्यामुळे ॲक्युरेट रिझल्ट मिळत नाही किंवा चांगला डेटा तिथे प्राप्त होत नाही. मग अशा वेळेस जसं आपण उदाहरण बघितलं ग्रॅज्युएट लोक किती, पोस्ट ग्रॅज्युएट लोक किती, तर 10 लोकांमध्ये आपल्याला जास्त ॲक्युरेट रिझल्ट मिळाला नाही तिथं टाय होत होतं. मग आपण सॅम्पलिंग साईज वाढवली मग तिथे एरर सॅम्पलिंगचा एरर येण्याची पद्धत जी आहे ती कमी झाली किंवा शक्यता कमी झाली असं आपण म्हणू शकतो. ॲज अ रिझल्ट द रिझल्ट फाउंड इन द सॅम्पल डू नॉट रिप्रेझेंट द रिझल्ट दॅट वुड बी ऑब्टेन फ्रॉम एंटायर पॉप्युलेशन. म्हणजे आपण जो काय रिझल्ट आहे तो पूर्ण पॉप्युलेशनला लागू करू शकत नाही जेव्हा आपल्याकडे सॅम्पल साईज पण छोटी असेल किंवा सॅम्पलिंग एरर तिथे येत असेल तेव्हा. Sampling is an analysis performed by selecting the number of observation from larger population. मग सॅम्पलिंग अनालिसिस कसं करतो आपण एका लार्जर नंबरचा पॉप्युलेशन मधून. हे समजा पॉप्युलेशन आहे लार्जर नंबरचा आणि त्यातमध्ये आपण एक ग्रुप सिलेक्ट करतो त्याचं ऑब्झर्वेशन करतो आणि मग ते ऑब्झर्वेशन केल्यानंतर सगळ्यांना लागू होतं की नाही ते चेक करतो. द मेथड ऑफ सिलेक्शन कॅन प्रोसेस बोथ सॅम्पलिंग एरर्स अँड नॉन सॅम्पलिंग एरर्स. तर याच्यामध्ये या मेथडमध्ये आपल्याला कशा पद्धतीची देखील सॅम्पलिंग एरर येऊ शकतात. मग ते प्रोबॅबल असतील नॉन प्रोबॅबल असतील सॅम्पलिंग एरर आणि नॉन सॅम्पलिंग एरर कशाही प्रकारचे येऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण सॅम्पलिंग एरर काय आहे किंवा स्टॅटिस्टिकल एरर काय आहे हे सांगू शकतो आणि त्यामुळे जे सॅम्पलिंग एरर्स आहेत त्याच्यावर परिणाम कसे होऊ शकतात ते देखील सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. तर लास्ट आपण फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघितलं होतं की प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग असे दोन प्रकार आहेत सॅम्पलिंग मेथडचे. आणि आता आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेले की नॉट टाइप ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे सगळे जे दिलेले आहेत ते बाकीचे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे मेथड्स आहेत आणि एकच कुठला तरी जो आहे जो नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा आहे. ऍक्च्युअली सॉरी, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टाइप ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. म्हणजे सगळे जे आहेत ते नॉन प्रोबॅबिलिटीचे एकच फक्त प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा ऑप्शन आपल्याला याच्यामधून काढायचा आहे. तर ऑप्शन्स दिलेले आहेत कोटा सॅम्पलिंग, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, स्नोबॉल सॅम्पलिंग आणि स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. तर सिंपल रँडम सॅम्पलिंग सारखा दुसरा प्रकार आपण बघितला होता जो प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये येतो तो आहे स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. दोन असे कप्पे बघितले होते त्याच्यामध्ये प्रोबॅबल नॉन प्रोबॅबल बघितलं होतं. मग त्याच्यामध्ये सिंपल रँडम स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग हे वेगवेगळे प्रकार बघितले होते. मग आपल्याला माहिती आहे डी ऑप्शन जे आहे ते इथे करेक्ट आन्सर आहे कारण स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग हा प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा टाइप आहे म्हणजेच तो नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा टाइप आहे. इथे आपण करेक्ट आन्सर असं देऊ शकतो. तर आता आपण बघूया स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग म्हणजे काय किंवा या मेथड मध्ये काय दाखवलं जातं. Stratified random sampling is a method of sampling that involves the division of population into smaller subgroups known as strata.
In stratified random sampling or stratification, the strata are formed based on members' shared attributes and characteristics such as income or education and attainment. तिथे काय सांगितलेलं आहे, एक पॉप्युलेशनचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमधून काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक असलेले ग्रुप आपण निवडतो, सब ग्रुप्स, स्मॉलर ग्रुप्स. आता समजा हे 50 लोक आहेत आणि आपण 10-10 चे ग्रुप केलेले आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये हे टोटल हे 50 आहेत आणि 10-10 चे ग्रुप केलेले आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये सेम कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. यांचं एज्युकेशन चांगलं आहे, यांचं नोकरी चांगली आहे, यांचा पेमेंट चांगला आहे, यांचा बिझनेस आहे आणि हे चांगलं कमवतात सगळ्यांपेक्षा. असे वेगवेगळे ग्रुप आहेत, स्मॉल ग्रुप आहेत, पण सगळ्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स त्या ग्रुप मधल्या लोकसंख्येचे किंवा त्या ग्रुप मधल्या पॉप्युलेशनचे सॅम्पल्सचे हे ग्रुप जे आहेत ते समान आहेत. मग हे जे डिव्हिजन ग्रुप आपण पाडलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. मग आपल्याला फक्त काय पाहिजे की चांगलं एज्युकेशन घेणारे, मग आपण हा ग्रुप सिलेक्ट करतो. तेव्हा आपण काय करत असतो, तर आपण स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग वापरत असतो आपल्या स्टडीसाठी रिसर्च मध्ये. स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग इज ऑल्सो कॉल्ड प्रोपोर्शनल रँडम सॅम्पलिंग और कोटा रँडम सॅम्पलिंग. तर ह्याला आपण दोन नावं वेगळी सुद्धा देऊ शकतो स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंगला. ते आहेत प्रोपोर्शनल रँडम सॅम्पलिंग आणि दुसरं आहे कोटा रँडम सॅम्पलिंग. हे दोन प्रकार म्हणजे कधी कधी क्वेश्चन आपल्याला असंही येऊ शकतं की प्रोपोर्शनल रँडम सॅम्पलिंग आणि कोटा रँडम सॅम्पलिंगला आपण काय म्हणतो किंवा या प्रकारचं कुठलं सॅम्पल आहे. तर आपण तिथे स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंगचं कॅरेक्टरिस्टिक किंवा त्याचं काम आपण तिथे एक्सप्लेन करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबरचा. सॅम्पल इज अ रिगार्डेड ॲज अ सबसेट ऑफ. नमुना कशाचा उपसंच मानला जातो, म्हणजे सॅम्पल आपण कशातून निवडतो. एक गट आहे, त्या गटातलं सॅम्पल निवडणं म्हणजे हा सॅम्पल म्हणजे उपसंच आहे त्या गटाचा, असा प्रश्न आहे. तर तो कशाचा असतो. ऑप्शन्स आहेत डेटा, सेट, डिस्ट्रीब्युशन, वितरण, वितरण, पॉप्युलेशन, लोकसंख्या, असे 4 ऑप्शन आहेत आणि यापैकी करेक्ट आन्सर एकच आहे, ते आहे पॉप्युलेशन, लोकसंख्या. कारण सॅम्पल्स आपण कशामधून निवडतो, पॉप्युलेशन मधून, लोकसंख्येमधून. म्हणजेच लोकसंख्येचा उपसंच आपण कशाला म्हणू शकतो, सॅम्पलला. सॅम्पल मध्ये सुद्धा लोकच असतात जे स्पेशली आपण निवडलेले असतात. इथे आपल्याला करेक्ट ऑप्शन डी मिळालं, पॉप्युलेशन. पॉप्युलेशन हा सॅम्पलिंग हा पॉप्युलेशनचा सबसेट आहे. तर बघूया. इन बेसिक टर्म, अ पॉप्युलेशन इज अ टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स, ॲनिमल्स, items, observation, data, etc. of any given subject. So the sample, in other words, in a portion, part, or the fraction of the whole group and acts as a subset of the population. Samples are used in variety of setting where the research is conducted. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, पॉप्युलेशनला कसे रिलेट करतात ते, कारण आपण एलिमेंट्स जे निवडतो म्हणजे सॅम्पल्स जे निवडतो तर ते कधी ॲनिमल्स असू शकतात, आयटम्स असू शकतात, निरीक्षणवर असू शकतं किंवा डेटा म्हणजे जी माहिती आपण गोळा करतोय ती त्याच्याशी निगडीत असू शकतं, त्याच्या विषयाशी. पण शेवटी ते कशाचे असतात, ते ग्रुप्स असतात. कसले, पॉप्युलेशनचे. पोर्शन, पार्ट, फ्रॅक्शन ऑफ द होल ग्रुप, एका ग्रुपचा छोटासा पार्ट, असे जे वेगवेगळे सब ग्रुप्स पडतात ते पॉप्युलेशनशीच रिलेटेड असतात, असं यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 6 नंबरचा, जो आहे द डिफरन्स बिटवीन स्टॅटिस्टिक्स अँड पॅरामीटर इज कॉल्ड. म्हणजे सांख्यिकी आणि पॅरामीटर, म्हणजे जे पॅरामीटर आपण ठरवलेलं, पॅरामीटर म्हणजे लिमिट आपण जे ठरवलेली आहे आपल्या रिसर्च साठी किंवा सॅम्पल निवडण्यासाठी, तर त्यामधल्या फरकाला काय म्हणतात. त्याच्यामध्ये डिफरन्स येतो, म्हणजे पॅरामीटर ठरवलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळीच आकडेवारी आपण निवडतोय किंवा त्यापेक्षा वेगळीच आकडेवारी आपल्याला मिळालेली आहे, प्राप्त आकडेवारी पॅरामीटरला मॅच करत नाहीये, तो डिफरन्स जेव्हा येतो तेव्हा तिथे आपण काय म्हणतो. ऑप्शन्स आहेत नॉन रँडम म्हणजे यादृच्छिक नसलेले, प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता, सॅम्पलिंग एरर म्हणजे नमुना त्रुटी आणि रँडम म्हणजे यादृच्छिक. तर ह्या दोन्ही मधल्या फरकाला आपण एररच म्हणणार ना. मग आपला करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे, ते सॅम्पलिंग एरर. कसं, का सॅम्पलिंग एरर म्हणणार आहे आपण, तिथे जेव्हा डिफरन्स येणार तेव्हा आपल्या रिझल्ट मध्ये देखील आपल्याला फरक दिसणार आणि रिझल्ट कधी चुकीचाही असू शकतो जेव्हा या दोन्ही मध्ये फरक येईल तेव्हा. मग त्याला आपण काय म्हणणार तिथे, सॅम्पलिंग एरर, नमुना त्रुटी. नमुनामुळेच हे त्रुटी निर्माण झालेली आहे किंवा चुकीचा रिझल्ट आलेला आहे. मग आपला करेक्ट आन्सर इथे सी आहे. What is the difference between statistics and a parameter? A statistic and parameter are very similar. हे दोन्ही सेमच आहेत. They are both description of the group. म्हणजे दोन्हीही ग्रुपचे डिस्क्रिप्शन असतात एका. Like 50% of dog owners prefer X brand dog food. The difference between statistic and parameter is that statistic describe a sample. तर इथे काय सांगितलेलं आपल्याला, स्टॅटिस्टिक डिस्क्राइब करतं काय, सॅम्पलला. नमुना जो निवडलेला आहे त्याला नंबर्स मध्ये डिस्क्राइब करायचं काम काय कोण करतं, तर हे पॅरामीटर, स्टॅटिस्टिक्स.
मग उदाहरण काय दिलेलं आहे आपल्याला तिथं की 50% कुत्र्यांचे ओनर हे एक प्रकारचं एक्स ब्रँड जे आहे ते डॉग फूड साठी वापरतात. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, एक सॅम्पल बघितलं आपले किती लोक डॉग फूड वापरतात आणि त्याचे तसेच कुठल्या ब्रँडचे वापरतात, तर ते 50%. मग इथं स्टॅटिस्टिक आलंय हे डिस्क्राईब केलंय आपल्या सॅम्पलला. अशा प्रकारे आपण सांगू शकतो की स्टॅटिस्टिक सॅम्पलला कसं डिस्क्राईब करतं आणि ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे स्टॅटिस्टिक आणि पॅरामीटर मध्ये. आपण इथे जर 100 लोकांचा सर्वे करणार असेल तर आपल्याला 50 लोकांचा मिळालेला आहे. पॅरामीटर आपण जर तिथे बिघडू शकतं तेव्हा त्या दोन्हीमध्ये डिफरन्स येतो आणि मग सॅम्पलिंग एरर आपल्याला मिळतात. तर अशा प्रकारे आपण त्यामध्ये दोन्हीमधला डिफरन्स सांगू शकतो किंवा एरर कसा येऊ शकतो हे समजते. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघतोय 7th नंबरचा. The probability of selecting an item in probability sampling from the population is known as. तर जेव्हा आपण पॉप्युलेशन मधून सॅम्पल निवडतो आणि त्याची संभाव्यता जी आपण निवडतो आहे त्या संभाव्यतेला आपण काय म्हणतो. संभाव्यता नमुन्याचा आयटम निवडण्याची संभाव्यता लोकसंख्येमधून जात आहे हे निवडण्यासाठी याला आपण काय म्हणतो. ऑप्शन्स आहेत इक्वल टू 1 एकाच्या बरोबरीने आहेत, इक्वल टू 0 शून्याच्या बरोबरीने आहेत, नॉन झिरो शून्य नाही, नन ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट आन्सर आहे सी नॉन झिरो शून्य नाही. त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आपण सिलेक्ट करत असतो ते आपल्याला हवे तेवढेच करत असतो. प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पलिंग सिलेक्टिंग अन आयटम ऑफ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग फ्रॉम पॉप्युलेशन इज नोन एज, त्याला नॉन झिरो शून्य नाही अशी कन्सेप्ट आहे. तर काय म्हणू शकतो, द मोस्ट क्रिटिकल रिक्वायरमेंट ऑफ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग इज दॅट एव्हरीवन इन युअर पॉप्युलेशन हॅज नोन अँड इक्वल चान्स ऑफ गेटिंग सिलेक्टेड. तर सॅम्पल्स मध्ये कुठल्याही पॉप्युलेशन मध्ये कोणालाही सिलेक्ट होण्याची किंवा नमुना म्हणून निवड करण्याची संधी येऊ शकते किंवा समान आहे. फॉर एक्झाम्पल इफ यू हॅव अ पॉप्युलेशन ऑफ 100 पीपल, जर आपल्याकडे उदाहरण दिले की 100 लोकांचं लोकसंख्या आहे, 100 लोकांचं, एव्हरी पर्सन वुड हॅव ऑड इन 1 in 100 फॉर गेटिंग सिलेक्टेड. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की हा वाटायचा प्रश्न नाही, पण तिथे आपण कुठलाही एक व्यक्ती जेव्हा सिलेक्ट करतो 100 मधून, तर प्रत्येक एक माणूस सिलेक्ट होण्याचे चान्सेस तिथे आहेत की हाच माणूस तिथे सिलेक्ट होणार असं नाही, प्रत्येकाला तिथे चान्स आहे सिलेक्ट होण्यासाठी. अशा प्रकारचं सॅम्पल्स आपण निवडत असतो किंवा रॅन्डम सॅम्पलिंग किंवा सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग जे आहे ते अशा प्रकारे होत असते. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 8th नंबरचा. काय आहे तो, the distribution that is formed by all possible values of statistic is known as. The distribution that is formed by all possible values of statistic is known as. आकडेवारीच्या सर्व संभाव्य मूल्यांद्वारे तयार झालेले वितरण डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. कशामुळे, आकडेवारीमुळे. ऑप्शन्स आहेत हायपरजिओमेट्रिक डिस्ट्रीब्यूशन, नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन, सॅम्पलिंग डिस्ट्रीब्यूशन आणि बायनॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. तर इथे कशाचं पॉसिबल व्हॅल्यूज, कशाच्या पण स्टॅटिस्टिकचा. जेव्हा स्टॅटिस्टिकचा विषय येतो तेव्हा तो कशाशी रिलेटेड असतो, सॅम्पलिंग. मग सॅम्पलिंगशी रिलेटेड आपलं कुठलं आन्सर इथे आहे, जे आहे सी सॅम्पलिंग डिस्ट्रीब्यूशन. डिस्ट्रीब्यूशन तर आहे, त्याला काय म्हणतात असं विचारलेलं आहे. मग इथे स्टॅटिस्टिक्स मध्ये पॉसिबल व्हॅल्यूज आहे स्टॅटिस्टिक्स मधल्या, म्हणजे ते सॅम्पलिंगचे डिस्ट्रीब्यूशन असणार आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे सी सॅम्पलिंग डिस्ट्रीब्यूशन. त्याला नमुना वितरण असं म्हणतात. A sampling distribution is a probability distribution of statistics obtained from larger number of samples drawn from a specific population. तर हे कसं असतं सॅम्पलिंग डिस्ट्रीब्यूशन की मोठ्या पॉप्युलेशन मधून आपण स्पेसिफिक गटाचा एक नंबर काढतो आणि ते स्टॅटिस्टिक्स आपण डिस्ट्रीब्यूशन करतो. The sampling distribution of given population is the distribution of frequency of a range of different outcomes that could possibly occur for the statistic of the population. जे सॅम्पल म्हणून आपण निवडलेले आहेत, जे लोक आपण निवडलेले आहेत, जर समजा 100 पैकी 50 लोक आपण निवडलेले आहेत, तर त्या 50 लोकांचं जे काही स्टॅटिस्टिक असणार आहे ते आपण वर्गीकरण करणार आहोत. म्हणजे या कॅटेगरीमध्ये इतके लोक आहेत, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये इतके लोक आहेत, तर त्या सॅम्पलिंगचं डिस्ट्रीब्यूशन असं होणार आहे. मग ही टर्म जे आहे सॅम्पलिंग डिस्ट्रीब्यूशन ते अशा प्रकारे आपण एक्सप्लेन करू शकतो. In statistics, a population is the entire pool from which statistical sample is drawn. A population may refers to an entire group of people, object, event, hospital visits, a measurement. Population can thus be said to be an aggregate observation of subject grouped together by the common feature. त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की स्टॅटिस्टिक मध्ये पॉप्युलेशन थ्रू आपण सॅम्पल्स निवडत असतो. ते मग कसेही लोकांचे ग्रुप्स असू शकतात किंवा वस्तूचे ग्रुप्स असू शकतात. अशा प्रकारचे कुठलेही ग्रुप्स असू शकतात जे आपण सिलेक्ट करू शकतो सॅम्पल्स म्हणून आणि सॅम्पल्स मधून मग ते सॅम्पल डिस्ट्रीब्यूशन मध्ये जातात जेव्हा ते आपण वेगळे वेगळे करतो, वर्गीकरण करत असतो.
नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 9th नंबरचा. काय आहे तो बघूया. अमॉंग दिस which sampling is based on equal probability? यापैकी कोणते नमुने समान संभाव्यतेवर आधारित आहेत? ऑप्शन आहे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग, साधे यादृच्छिक नमुने, स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग अँड प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. तर प्रश्न खूप सोपा आहे. यापैकी कुठला जो प्रश्न आहे तो इक्वल प्रोबॅबिलिटीवर आहे. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे काय येणार आहे? सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग. आपण सुरुवातीलाच बघितलं की सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये सगळ्या प्रोबॅबिलिटी ह्या इक्वल असतात. का तर प्रत्येकाला प्रत्येक पॉप्युलेशन मध्ये प्रत्येक सॅम्पलला सिलेक्ट होण्याचा चान्स इक्वली असतो. म्हणून इथे आपलं करेक्ट आन्सर जे आलेलं आहे ते आलेलं आहे ए सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग. साधे यादृच्छिक नमुने जे आहेत ते इक्वल प्रोबॅबिलिटी असतात, समान संभाव्यतेवर आधारित असतात. तर डेफिनेशन काय आहे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंगची? Simple random sampling is defined as a sampling technique where every item is in the population has an even chance and likelihood of being selected in the sample. तर डेफिनेशन मध्येच आपल्याला सांगितलंय की सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये प्रत्येक सॅम्पलला सिलेक्ट होण्याची तिथे चान्सेस असतात, इक्वल चान्सेस असतात. Here the selection of item entirely depends on the luck or probability and therefore his sampling technique is also sometimes known as method of chances. तर इथे काय सांगितलेलं आहे, रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये पण चान्सेस असतात कोणालाही सिलेक्ट होण्याचे, पण प्रत्येक वेळेस ते सिलेक्टच होतील असे नाही, त्यात लक किंवा प्रोबॅबिलिटीवर अवलंबून असतात. म्हणूनच त्याला आपण कधी कधी सॅम्पलिंग टेक्निकची ही चान्सेस ऑफ मेथड ऑफ चान्सेस असं त्याला म्हणतो. काय म्हणू शकतो आपण इथे त्याला? मेथड ऑफ चान्सेस त्याला म्हटलं गेलंय. का तर इथं प्रत्येक वेळी सिलेक्ट होतीलच असं नाही, चान्स, लक किंवा प्रोबॅबिलिटी यावर डिपेंड असतात कुठलं सॅम्पल सिलेक्ट होऊ शकतं टोटल पॉप्युलेशन मधलं. पण रॅन्डमली ते सिलेक्ट करतो म्हणून याला आपण सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 10th नंबरचा. द डिफरन्स बिटवीन expected value of statistic and the value of the parameter being estimated is called. इथे आपण बघितलं होतं की स्टॅटिस्टिक आणि पॅरामीटर मध्ये डिफरंट आला तर त्याला आपण काय म्हणतो, आणि इथे सांगितलंय की या दोन्हींमध्ये स्टॅटिस्टिक आणि व्हॅल्यू ऑफ पॅरामीटर बिंग एस्टिमेटेड इज कॉल्ड. आकडेवारी अपेक्षित मूल्य आणि पॅरामीटर मूल्य ज्यामध्ये अंदाज केला जातो त्यामधील फरक याला दुसरं काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत स्टँडर्ड एरर, मानक त्रुटी, बायस, सॅम्पलिंग एरर आणि नॉन सॅम्पलिंग एरर. त्याला सिम्पली म्हणतात. करेक्ट आन्सर आहे बी बायस. याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये बायस होतं, पक्षपात होतो, म्हणून हे करेक्ट आन्सर आहे इथं बी बायस. तर बायस म्हणजे नेमकं काय? नॉर्मली आपण मराठीमध्ये बायस म्हणजे पक्षपात असं म्हणतो. द बायस इज अ डिफरन्स बिटवीन एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड द एस्टिमेटेड अँड द ट्रू व्हॅल्यू ऑफ द पॅरामीटर. म्हणजे याच्यामध्ये पक्षपातच झाला ना, जेव्हा पॅरामीटरची व्हॅल्यू वेगळी आहे आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू वेगळी होती आणि नवीन जी व्हॅल्यू आलेली आपल्याला रिसर्च मधून ती वेगळी आली, म्हणजे तिथे पक्षपात झालाय. इफ द बायस ऑफ एन एस्टिमेटर ऑफ द पॅरामीटर इज 0, द एस्टिमेटर सेट टू बी अनबायस्ड. its expected value equals to the value of parameters is estimates. म्हणजे काय, जेव्हा व्हॅल्यू इक्वल आहे आपल्या पॅरामीटरच्या व्हॅल्यू बरोबर तेव्हा ते अनबायस असतं, पण जेव्हा पॅरामीटरची व्हॅल्यू आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू या डिफरंट येतात तेव्हा ते बायस असतात. अशा प्रकारे बायस आणि अनबायस या दोन टर्म आपल्याला इथे कळालेल्या आहेत जे सॅम्पलिंग मध्ये येत असतात. तर अशा प्रकारे याचे 10 प्रश्न आणि 10 कन्सेप्ट इथे संपलेल्या आहेत सॅम्पलिंगच्या युनिट 5 वरच्या. नेक्स्ट लेक्चर मध्ये देखील आपण याच युनिट वरती 10 क्वेश्चन्स घेणार आहोत आणि 10 कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. जसे की आपण एमसीक्यू थ्रू ही सिरीज चालू ठेवलेली आहे कन्सेप्ट क्लिअर करण्याचे, जी पेट एक्झाम साठी उपयुक्त आहेत सॅम्पलिंग मध्ये. त्यामध्ये आज काय बघितलं आपण? सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे काय, किंवा त्रुटी म्हणजे काय, सॅम्पलिंग एरर म्हणजे काय, किंवा पॅरामीटर आणि आपलं स्टॅटिस्टिकचा डिफरन्स यामध्ये काय असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं, हे सगळे आपण या आजच्या क्वेश्चनच्या सिरीज मध्ये आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये देखील आपण हेच बघणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.